कोल्हापूर जिल्ह्यातील मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूरस्थिती अजूनही चिंताजनक आहे। जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रात्री उशिरापर्यंत शहरासह कोल्हापूर पन्हाळा महामार्ग, आंबेवाडी आणि चिखली गावांमध्ये पूरस्थितीची पाहणी केली। यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचं आवाहन केलं। यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ, तहसीलदार स्वप्नील रावडे, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी अधिकारी उपस्थित होते। कोल्हापूर शहरातील चित्रदुर्ग मठ निवारा केंद्रात 12 कुटुंबे सुरक्षितरित्या स्थलांतरित करण्यात आलीत। या कुटुंबातील 51 जणांना प्रशासनाने आश्रय दिला आहे। दरम्यान करवीर तालुक्यातील चिखली गावातील नागरिकांचंही स्थलांतर सुरू आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर पोहोचली, जी धोका पातळी मानली जाते। जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली आहेत। अनेक गावांचा संपर्क तुटला असून काही शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत। कोल्हापूर गगनबावडा मार्गावरील पाणी ओसरल्यामुळे वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे। मात्र करवीर पोलीस ठाणे हद्दीतील रजपूतवाडी भागात अंदाजे 1.5 फूट पाणी साचल्यानं कोल्हापूर रत्नागिरी मार्ग वडणगे फाटा येथे बंद करण्यात आलाय। पर्यायी मार्गाने वाहतूक वळवण्यात आली आहे। दूधगंगा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर ओसरल्यानं सांडव्यावरील विसर्ग कमी झाला आहे। सध्या धरणातून 15,500 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे। मात्र नागरिकांनी कोणत्याही कारणासाठी नदीपात्रात न उतरता आवश्यक ती खबरदारी घ्यावी असं आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे। प्रशासन सतर्क असून पूरग्रस्तांना मदत आणि स्थलांतराची प्रक्रिया सुरू आहे। नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन करण्यात आलं आहे।